परफेक्ट मुंबईच्या चौपाटीसारखी शेवपुरी आणि भेळपुरी घरच्या घरी बनवा. ती कशी बनवायची? चला तर मग पाहूया. बटाटे उकडून फोडी करून घ्यायच्या. कांदे घेऊन बारीक चिरून घ्यायचे. कडक लाल टोमॅटो घेऊन बारीक चिरून घ्यायचे. तर पुढचे अजून काय काय साहित्य लागणार आहे ते सांगते आणि प्रमाणही सांगते. 3 बटाटे उकडून घेतले. 4 लाल टोमॅटो बारीक चिरून घेतले आहेत. 5 कांदे बारीक चिरून घेतले. कुरकुरीत कुरमुरे 1 किलो घ्यायचे आहे. 2 पॅकेट पुरीचे घेतले. पुरी बाहेरचीच आहे. मूठभर कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची. गूळ आणि चिंच थोडेसे पाणी भिजवून मिक्सर जारमध्ये अशा प्रकारे वाटून घ्यायची. तर गूळ आणि चिंचेची गोड आंबट चटणी, मूठभर कोथिंबीर, मूठभर पुदिना, 10-12 लसूण पाकळ्या, हिरव्या मिरच्या 10-12 प्रकारे हिरवी चटणी बनवून घ्यायची आहे. 1 लिंबू कापलेले, चवीनुसार मीठ घ्यायचे आहे. नायलॉन बारीक शेव घ्यायची आहे 1/2 किलो. आता हे सर्व साहित्य मांडून घ्यायचे. अजून एक राहिले चाट मसाला. चला तर आता घरच्यांची डिमांड पुरी करूया. अगदी चौपाटीसारखी शेवपुरी भेळपुरी खायला घालून संडे स्पेशल करूया. पहिली भेळपुरीची डिमांड आहे म्हणून पहिली भेळपुरी बनवायला घेते. ओ मावशी, 4 प्लेट भेळ पाठवा ना. अजून काय पाहिजे? आणि काय तुमच्याकडे? शेवपुरी. मग त्या पण 2 प्लेट पाठवून द्या. बरं. बघितला ना आवाज? घरचे कसे मला चिडवत आहे. प्लेटमध्ये बटाटा, कांदा, टोमॅटो, भरपूर कुरमुरे घालून घ्यायचे. आपण भेळपुरी बनवत आहोत. तिखट डाळ घालून अशी हिरवी चटणी घालून घ्यायची. गोड आंबट चटणी घालून घ्यायची. 2-4 पुऱ्या अशा कुस्करून घालायच्या. पुरी जास्त कुस्करून घातल्यामुळे भेळसुद्धा छान लागते खायला. शेव घालून घ्यायची. चाट मसाला घालायचा, त्याशिवाय चव येणार नाही भेळपुरीला. भेळ बटाटापुरी. थोडे मीठ घालून घ्यायचे. पुन्हा एकदा थोडी तिखट डाळ घालून घ्यायची. अशी भेळपुरी बघून तोंडाला पाणी सुटले ना. याला अजून चटकदार करायला मस्त अशी लिंबू पिळून घ्यायचे. वाह, काय मस्त बटाटा भेळपुरी झाली आहे. आता मस्त चटपटीत शेवपुरी करायला घ्यायची. 7-8 अशा पुऱ्या घालून घ्यायच्या प्लेटमध्ये. मस्त बटाटे असे 2 हाताने दाबून पुरीवर ठेवून घ्यायचे. मला असे फील होत आहे की जणू काही मी ठेल्यावर उभी राहून पाणीपुरी आणि शेवपुरी बनवित आहे. बारीक चिरलेला कांदाही घालून घ्यायचा प्रत्येक पुरीवरती. अशा प्रकारे एकदम बारीक चिरलेले टोमॅटो घाला. शेवपुरी असू द्या किंवा भेळपुरी, पण टोमॅटो अगदी बारीक चिरून घ्यायचे. शेवपुरीची चव वाढविण्यासाठी मस्त असा चाट मसाला घालून घ्यायचा. त्याच्याबरोबर लगेच थोडेसे असे चवीनुसार मीठ घालून घ्यायची. आणि मस्त अशी स्पायसी हिरवीगार चटणी, पुदिन्याची, कोथिंबिरीची चटणी अशी सर्वत्र असं घालून घ्यायची. गोड आंबट चटणी घालून घ्यायची. वाह, प्लेट पाहून तर माझ्याच तोंडाला पाणी सुटले आहे. चमचमीत तिखट अशी डाळ घालून घ्यायची. कुरकुरीत बारीक शेव आली त्याच्यावरती. मस्त असा लिंबाचा रस घालून घ्यायचा. आहा, काय मस्त शेवपुरी झाली आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून डिश किती मस्त दिसत आहे. कशी वाटते शेवपुरी? चौपाटीला आपण खातो तशीच दिसत आहे ना. आता ही पुढची प्लेट बनवायला घेतली आहे मी. अगदी पहिल्या प्लेटसारखीच ही प्लेटसुद्धा
अशीच बनवून घ्यायची आहे. घरच्या घरीच आपण चौपाटीसारखी शेवपुरी, भेळपुरी घरच्या माणसांबरोबर खाऊन एन्जॉय केले तर तो दिवससुद्धा आठवणीत राहतो. रेसिपी आवडल्यावर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.